बघा, आपण काल व्हिडिओ घेतला होता. पशुधन पर्यवेक्षक जाहिरात आली, कृषी सेवक जाहिरात आली, सावधान सावधान असं तुम्हाला काल त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं होतं. तर बघा, त्याच व्हिडिओमधून काही उपप्रश्न तयार झालेत. मी तुम्हाला म्हटलं होतं की गट क ची जी जाहिरात आहे, ती जाहिरात त्या जाहिरातीमध्ये गट क चे जेवढे पद आहे तेवढे पण पद त्यामध्ये समाविष्ट करत आहे. आता मागच्या म्हणजे परवाच्या दिवशी आलेली जाहिरात जी आहे तलाठीची, त्या जाहिरातीमध्ये अ, सगळे पदवीचे तुम्हाला दिसले, बरोबर आहे. सगळे पदवी पात्रता दिसले. आता आम्हाला 10th प्लस एसएससी आहे. मग आमच्यासाठी ही जाहिरात नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर बघा, 10th प्लस एसएससी आता ही जाहिरात कशामध्ये इन्क्लूड केलेली आहे? आपली तलाठीची जाहिरात केलेली आहे इन्क्लूड आपल्या कशामध्ये केलेली आहे? संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2026 मध्ये, जी 25 जूनला जाहिरात आलेली आहे त्यामध्ये, बरोबर. तर त्या सगळ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला अगोदर मी ती सगळी जाहिरात दाखवतो. त्या जाहिरातीमध्ये कोणकोणते पद आहे ते अगोदर तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून जातील. बघा, तर या जाहिरातीमध्ये ही गट क ची जाहिरात आहे 25 जूनची. या जाहिरातीमध्ये आता गट क चे सगळे पद समाविष्ट होत आहे. आता हे विभाग आहे, हे सवर्ग किंवा पदनाम किंवा पद आहे. तर उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, म्हणजे याला AMVI असं म्हटलं जाते. काय? AMVI. तर हे जे पद आहे मित्रांनो, AMVI, तर हे एक पद आहे. अजून लिपिक आहे आणि अजून प्लस मध्ये परवाच्या दिवशी जे नोटिफिकेशन आलेलं आहे तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, आणि इतर काही पद आहे गट क चे. आणि अजून तुम्हाला एक सांगतो, आता पुढच्या 8-15 दिवसामध्ये किंवा या मंथमध्ये किंवा पुढच्या मंथमध्ये अजून काही गट क चे पद या गट क च्या जाहिरातीमध्ये संयुक्त पूर्व परीक्षामध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळे ही ऍड जी आहे ती मोठमोठी होत जाणार आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षेच्या रिझल्ट पर्यंत ती ऍड मोठी होऊ शकते. तर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे पद आहे. या पदामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे AMVI हे जे पद आहे, या पदाची जी पात्रता आहे, तर ती पात्रता काय आहे? या पदाची जी पात्रता आहे, तर ती पात्रता आहे तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. म्हणजे तुम्हाला 10 प्लस डिप्लोमा हा जे तुमचं म्हणजे गोंधळ होत आहे, मग आम्ही कशी पदवी लेवलची पूर्व परीक्षा द्यायची, हा जो तुमचा प्रश्न आहेत ना, तर तो प्रश्न इथं क्लिअर होऊन जाईल. बघा, इथे हे जे काय आपलं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे, हा जे सवर्ग आहे, जसं आपला सहाय्यक कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक हा जसा सवर्ग आहे तसाच हा सवर्ग आहे. म्हणजे AMVI या सवर्गाची जे पात्रता आहे, तर ते बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी किंवा महाराष्ट्र एसएससीच्या समतुल्य म्हणजे एसएससी प्लस. इथं बघा काय म्हणते, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान 3 वर्षाची पदविका म्हणजे हे डिप्लोमा आहेत. आता पदविकेचा अर्थ काय? डिप्लोमा आहेत. हे पदविका म्हणजे काय? डिप्लोमा आहेत. म्हणजे हे याचा अर्थ काय? 10th प्लस डिप्लोमा. काय? 10th प्लस डिप्लोमा. म्हणजे 10th प्लस डिप्लोमा साठी सुद्धा पदवी लेवलची पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपला जो प्रश्न आहे की सर आमचं 10वी झालेलं आहे, त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक केलेलं आहोत, किंवा त्यानंतर आपलं जे ऍग्रिकल्चर डिप्लोमा केलेलं आहे, मग आता मी पदवी लेवलची पूर्व परीक्षा कशी द्यायची? आम्ही कोर्टात जाणार किंवा मग आमचं काय वेगवेगळे कारण आहेत. तर ते आता ते म्हणजे एमपीसी बघेल किंवा मग ते इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये आपल्याला जाण्यात काही अर्थ नाही. परंतु याला पूर्व परीक्षा पदवी लेवलची आहे ती द्यावी लागत आहे, तर तुम्हाला पण ती द्यावी लागू शकते असं मी म्हणतोय. हा एक पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉइंट असा आहे की यांना फॉर्म भरताना यांचं वेगळं टॅब दिलेलं आहे. फॉर्म भरताना AMVIचं एसएससी प्लस म्हणजे यांना डिग्रीची गरज नाही, एसएससी प्लस डिप्लोमा असला तरी तो फॉर्म सबमिट होतो. कारण ही जाहिरात पूर्वीपासून येत आहे. आपली कृषी सेवक असो किंवा मग आपली पशुधन पर्यवेक्षक असो, त्या जाहिरातीमध्ये अजून तरी ती नवीन जाहिरात आहे एमपीसीची, अजून तरी त्यांनी टॅब ओपन केलेला नाही. जेव्हा नोटिफिकेशन येतील ना, म्हणजे कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून, आता सहाय्यक कृषी अधिकारी असं त्याचं नाव आहे, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा मग पशुधन पर्यवेक्षक जे 10 प्लस एसएससी किंवा 10 प्लस डिप्लोमाचे जे पात्रता आहे
तर त्याच्यात जेव्हा म्हणजे रिक्त जागा येतील, नोटिफिकेशन येतील किंवा जाहिरात येतील, म्हणजे जाहिरात ही नोटिफिकेशनद्वारेच देणार आहे आता एमपीसी, ते जे नोटिफिकेशन येणार आहे तेव्हा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी डेट देऊ शकते. कारण आता फॉर्म भरताना तुम्हाला 10+ डिप्लोमा, मला वाटते तुम्हाला फॉर्म सबमिट होत नसेल, त्यामुळे फॉर्म भरायची डेट तुम्हाला पुढे वाढू शकते आणि संधी पण देऊ शकते. ठीक आहे, कारण एवढी मोठी संधीपासून तुम्हाला त्यांना म्हणजे वंचित करायचं, म्हणजे वंचित करणारच नाही, कारण मूलभूत हक्क आहे तुमचा तो. त्यामुळे आता बघा, माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की फॉर्म मध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. त्या अडचणी कधी सॉल्व्ह होतील, जेव्हा नोटिफिकेशन येईल कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षकचं, तेव्हाच ते सॉल्व्ह होतील. सध्याच्या लेवलला ते सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, जर सॉल्व्ह केलं तर ते सगळं एमपीसीच्या हातात आहे. परंतु त्यांनी नोटिफिकेशनच दिलेले नाही की आपली अशी एवढ्या एवढ्या पदाची जाहिरात आहे, तर तेच आता सॉल्व्ह कसा करतील? अजिबात करणार नाही. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येतील. जे 10+ डिप्लोमा वाले आहे त्यांच्यासाठी बोलतो मी. आता ज्यांची डिग्री झाली आहे त्यांचा फॉर्म सबमिट होऊन जाते. डिप्लोमा जरी तुम्ही डिग्री प्लस डिप्लोमा टाकला किंवा म्हणजे तुम्ही बीए बीकॉम बीएससी केली त्याच्यानंतर डिप्लोमा केला किंवा मग डिप्लोमा झाला आणि तुमची डिग्री पण झाली, अशांचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. कारण तिथं पदवी लेवल लागलेली आहे, तेव्हा तुमचा सबमिट होईल. एएमबी ला पदवी लेवल लागली नसली तरी ते सबमिट होत आहे. का? तर त्यांची परीक्षा, त्यांची फॉर्म भरणे अगोदरपासून चालू आहे. एमपीसीने या अगोदर सुद्धा परीक्षा घेतलेली आहे. तर तेच आता तोच टॅब, कारण याचं नोटिफिकेशन आलेलं आहे ना, जाहिरात आली ना, यामुळे याचा टॅब ओपन झालेला आहे फॉर्म भरतानाचा. त्यामुळे तुमचा सहाय्यक कृषी अधिकारीचा अजून तरी टॅब म्हणजे बटन तुम्हाला दिसलेली नाही, त्यामुळे फॉर्म भरण्यास अडचणी येणार आहे. तेव्हा मग आता काय होणार आहे, जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आता हे सगळं माझं विश्लेषण, हा सगळा अंदाज एक तुम्हाला कसं आहे, तलाठी कशी अचानक आलेली जाहिरात आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या म्हणजे अभ्यास आतापर्यंत काहीच नव्हता, मग एकाच वेळी जाहिरात आली, मग आता एकदम म्हणजे काय म्हणतात, आपला कारभार एकदम डगमगून गेलेला आहे. आता एकदम अभ्यासाच्या मागे लागलेला आहोत. त्यात आपली टेक्निकल जी आहे, पशुधन पर्यवेक्षक असो किंवा सहाय्यक कृषी अधिकारी असो किंवा इतर टेक्निकलच्या पोस्ट असो, एकाएकी आल्यावर आपल्याला समजणार नाही. यामध्ये प्री मेन्स होत आहे, मग मेन्सचा सिलेबस, मग परत प्रीचा सिलेबस, मग हे सगळं आपल्याला कंप्लीट करणं अवघड जाऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच हे सगळं गाफील राहण्यापासून वाचवतोय. आत्ताच तुम्हाला हे सगळं असं होऊ शकते या बाबी सगळ्या निदर्शनास आणून देतोय. ठीक आहे, असंच होणार असं मी सध्या तरी नाही सांगणार, पण ठामपणे माझा विश्वास आहे असं होऊ शकते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं एसएससीचं फॉर्म भरण्याचं. आणि अजून तुमचे पदवी लेवलचं मी तुम्हाला पदवी लेवलचं सांगितलं. आता हे 10+ डिप्लोमा आहे त्यांना पण पदवी लेवलची परीक्षा द्यावी लागत आहे. ठीक आहे, आणि जर झालंच तर 10+ जे डिप्लोमा आहे त्यासाठी वेगळा फॉर्म सुद्धा राहू शकते, किंवा आता ते सगळं डिपेंड आहे, किंवा मग वेगळी परीक्षा सुद्धा राहू शकते. ते सगळं आता नवीन आहे, पहिल्यांदा आहे एमपीसीला, तर ते त्यांच्या पद्धतीनुसार घेऊ शकते. परंतु बघा, 81+ सवर्ग आहे, तर त्या सगळ्या सवर्गाच्या वेगवेगळ्या म्हणजे जाहिराती काढणं त्यांना शक्य नाही. पण असे होऊ शकते कृषी सेवक, पशुधन पर्यवेक्षक किंवा समतुल्य जे आहे अर्हता 10+ डिप्लोमा त्यांना एकत्र करू शकते. पण त्यांना एकत्र करायचं असतं तर एएमबी याला पण टाकलं असतं ना, नाही टाकलं. मग याचं काहीतरी म्हणजे तुम्हाला एएमबी याचा मी संदर्भ देऊन तुम्हाला सांगू इच्छितो की असं पण होऊ शकते, असं पण होणार आहे. ठीक आहे, आता ज्यांच्याजवळ पदवी आहे त्यांनी हा फॉर्म भरून टाका. ऍक्च्युली तलाठी वगैरे सगळ्या फॉर्म मध्ये या जाहिरातीमध्ये आहे, आणि अजून नवीन जाहिराती गट कच्या येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता ज्यांची पात्रता नाही किंवा ज्यांच्याजवळ डिग्री नाही त्यांना फॉर्म भरता येत नाही, तर अशांना फॉर्मच भरता नाही येणार. जेव्हा डिप्लोमासाठी टॅब ओपन होतील, बटन ओपन होतील, तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार. आता टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता हे झालं तुमचं. अजून काही तुमची उपप्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. परंतु एक्स्ट्रा कमेंट किंवा तुमच्या अगाऊच्या कमेंट किंवा मग विषयाला सोडून दुसऱ्याच काहीतरी कमेंट असेल आणि अपमानकारक जर कमेंट असेल तर बघा, लक्षात ठेवा, हे सगळं चाललंय ते तुमच्यासाठी चाललंय. हे सगळं व्हिडिओ घेताव ते तुमच्यासाठी घेताव. तुम्हाला म्हणजे तुम्ही गाफील राहू नये, तुम्हाला अचानक धक्का बसू नये, यासाठी मी हे सगळं प्रपंच चाललेलं आहे. आणि जर तुम्ही ते तसे अपमानकारक किंवा काही वेगळ्या कमेंट दिसत असेल तर मी आहे आणि तुम्ही आहात. ठीक आहे, तर आता हे काय चेतावणी समजू नका. आता हे माझं एक तुम्हाला सल्ला समजा. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, कारण हे सगळं आपण पैशासाठी नाही करत. 1000-1500 रुपये आपली बॅच असते, आणि 1000 रुपयामधल्या बॅच, 1500 रुपयामधल्या बॅच, मला फक्त ते स्टाफचा खर्च, याचं रेंट, हे ते सगळं घालवायलाच ते सगळे लागते. त्याची फीज म्हणजे काय खूप कमी ठेवलेली आहे आपण, टेक्निकलच्या पोस्ट असल्या तरी.
आता बाकी अकॅडमीच्या तुम्हाला वाटत असेल की 1000-1500 मध्ये ते बऱ्याच घेतात, तर ऍडमिशन जे आहेत 1000 पलीकडे जातात, 1000पेक्षा जास्त, तलाठी वगैरे. तर त्यांना ते तिकडून कव्हर होते, कारण त्यांचं जे पात्रता आहे तलाठीची, महाराष्ट्रात सर्वत्र ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन आहेत, ते न्यू ग्रॅज्युएशन मध्ये ते कव्हर होऊन जातात. परंतु टेक्निकल मध्ये तसं 1000-1500 मध्ये कव्हर होत नाही. तुमचे 100-150 जवळपास 200 ऍडमिशन असतात, किंवा मग त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त कमी जास्त अशा ऍडमिशन असतात. तेवढ्या याच्यात तेवढ्या बजेटमध्ये ते सगळं शक्य नसते. तरी हे आम्ही का घेत असतो, कारण ऍक्च्युली आमचं जे ध्येय आहे तर ते 1000 कृषी सेवक आणि ग्रामसेवक घडवणं आहे. त्यात आता यावर्षी आपण पशुधन परीक्षेचा हा टप्पा टाकलेला आहे. तर एक टार्गेट आहे, आमचं ध्येय आहे, प्रामाणिकपणे ठेवलेले ध्येय आहेत. याला तुम्ही कृपया तडा जाऊ देऊ नका, आणि हे सगळं आम्ही तुमच्यासाठीच करतो. ठीक आहे, धन्यवाद. थांबतो आता.